नमस्कार, शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? आणि बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. मी आलेली आहे इकडे गार्डनमध्ये की काम करावं, काहीतरी बी वगैरे लावावं. पण जे मिस्त्री लोकं आलेले आहेत त्यांचं वेगळंच काहीतरी आणि ते म्हणतात की इथलं सामान तुम्ही हलवायला पाहिजे. बांधकाम चालू आहे ना, मग पुढचं करत करत आता ते बांधायचे लोकं मागं पण आता आलेली आहेत आणि त्यांना मोकळी जागा असा करून द्यावंच लागेल, कारण त्यांना लाकडं बांधायची आहेत. ऐसे ऐसे लो ऐसे, हाँ हाँ। और इधर आता देखो, इधर ईंट के पास, ईंट तक आ जाओ, अंदर आ जाओ पूरा। हाँ हाँ हाँ। और इधर नीचे पूरे वो पॉट लगा दो, वो भी स्टैंड ऐसे उठाते के देखो, वो भी इधर। हाँ रख दो इधर। पहा, हे गार्डन करायला मला किती किती मेहनत घ्यावी लागली होती, पण आता एका मिनिटात सर्व काही अस्त व्यस्त होत आहे. पहा कसं करायचं, पण केल्याशिवाय भाग नाही. आता सर्व काही सहन करावंच लागेल. घरचं बांधकाम चालू आहे तर काय करता येणार. पहा, उसी के साथ जोडी में रख दो. आता परत मला नव्यानेच गार्डन करावी लागेल. काही हरकत नाही. काय करावं आता, जिथं मुलं पाय ठेवलेले आहेत तिथंसुद्धा मी बी टाकलेली होती. वाट बघत होती की आता बी उगवेल, पण वेगळंच काहीतरी. आता काय करता येणार. पहा, चाललेलं आहे काम पॉट हलवायचं. कसं आहे ना, मला हे सर्व अगोदर माहीतच होतं की हे कसंही हलवावं लागणारच आहे, म्हणून मी तेवढं काही सजावट करत नव्हते. पण तरी पण आता होता होईल तेवढं प्रयत्न करतच होते की गार्डन चांगली व्हावं म्हणून. तर पहा काय करणार आता. पावसा पाण्याचे दिवस आणि किती छान भाजीपाला आला असताना, पण इकडं बघा सगळं ह्यांचं चाललेलं आहे असं. आता मागचं पूर्ण होईपर्यंत मला इकडे काहीच करता येणार नाही. मोठे मोठे पॉट आहेत, त्यांना काढायलाच कितीतरी वेळ लागला. पहा, खूप वेळ लागला काढायला. आता ह्या साईडचे पॉट हलवत आहेत. खूप पॉट आहेत ना, खूप काही पॉट मी जमवलेलं होतं, बी पण टाकलेलं होतं, खूप काही केलं होतं. पण त्यांना आता लाकडं बांधायची आहेत, गिलावा करायचा आहे, त्यामुळं तिथून पॉट काढायचेच होते. मी त्यांना तरी म्हटलं, तुम्ही नुकसान करू नका, होता होईल तेवढं चांगलं आणि समाधानानं काम करा. माझ्या गार्डनला काही तुम्ही नुकसान करू नका. पण त्यांना त्याचं काहीच वाटत नव्हतं. ते माझा जीव कासावीस होत होता, पण त्यांना काहीच वाटत नव्हतं. आता पहा, इकडे झाडसुद्धा काटायला ते तयार झालेले आहेत. म्हणतात की आम्हाला गिलावा करायचा आहे आणि हे तुमचं जे झाड आहे ते तोडावंच लागेल. मी त्यांना एक आयडिया दिली की तुम्ही ह्या झाडाला रस्सी घेऊन चांगलं इकडे बांधा, तुम्हाला काहीच अडचण होणार नाही, पण झाड तोडू नका. तर अशा प्रकारे मी झाड वाचवण्याचा प्रयत्न केला. पहा कसं आता ते प्रयत्न करत आहेत मी सांगितल्याप्रमाणे. पहा, कारण एक झाड मोठं व्हायला आपण किती प्रयत्न करतो, किती पाणी घालतो, त्याचं किती संगोपन करतो, आणि तोडायला काय 1 मिनिटाचं सुद्धा काम नसतं. मी म्हणलं काही करा, पण ह्या झाडाला तुम्ही वाचवा, झाड असं तोडू नका. तर ते आता काय करतात पहा, कसं रस्सीनं मी इकडं झाड बांधायला लावलेलं आहे त्यांना. आणि तेही शेवग्याचं झाड. पहा किती फुलं आणि किती शेवग्याच्या शेंगा लागलेल्या आहेत, आणि त्यावरतीच तोंडल्याची वेल गेलेली आहे. इतके तोंडले लकडून गेलेले आहेत.
आणि अशा झाडांना तोडून टाकणं म्हणजे किती पाप लागतं ना आपल्याला. म्हणून मी त्यांना म्हटलं, तोडूच नका तुम्ही झाड, काही करा तुम्ही, इकडं बांधा तुम्ही, पण तोडायचं नाही. पहा आता चाललेला आहे प्रयत्न. असं त्याला झाडावर चढवलं आहे पहा, आणि रस्सी घेऊन चांगलं त्याला बांधायला लावलेली आहे इकडंच वळून. आणि तिकडे एक माणूस थांबलेला आहे आणि तो पुश करत आहे झाडाला, आणि इकडे घेऊन हे बांधायचं काम करत आहे. पण इतकी भीती वाटत होती ना, कारण हे झाड खूप नाजूक असतं आणि कटकट करत होता, आवाज येत होता, आणि तुटलं केलं आणि त्याला काही दुखापत झाली तर खूपच समस्या उद्भवणार ना. म्हणून खूपच सांभाळून त्याला हे कार्य करायला लावलं आणि झाड इकडंच ओढून घेतलं गेलं. शेवटी हे काम झालं एकदाचं. असं करून मी माझ्या झाडाला वाचवलं पहा. कारण की खूप खूप कष्टानं वाढवलेलं झाड होतं ना. मग घरासाठी आपण झाडं तोडतो, हे पण चुकीचं आहे ना. म्हणून कसं वाचवायचा प्रयत्न करायचा म्हणून मी केलेलं आहे पहा. आणि झालेलं आहे आता हे सक्सेस काम. आता गिलावा पण होईल आणि झाडाला पण काही दुखापत होणार नाही. असं सर्व असतं पहा. आपण काय करतो आणि काय होतं, आपण वेगळंच करतो वेगळंच होतं, असं सर्व होत असतं. तर सर्व मॅनेज करावं लागतं आणि होता होईल तेवढं सहनशक्ती पण ठेवावी लागते अशा कामामध्ये. दुःख पण वाढतं. आता आपण केलेल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळालं तर चांगलं वाटतं, काय करणार पण. तर आता पाहावं लागेल यांचं काम होईपर्यंत. आता गार्डनकडे काही लक्ष नाही दिलं तरी चालेल, म्हणजे पाणी वगैरे तर घालावंच लागेल. असलेली झाडं तर वाचवावीच लागेल ना. तर चला मग, आता इतकी भूक लागलेली आहे ना, तर आजचा आहे हा जेवणाचा मेनू. आलू परोठे पण केलेली होती, चपाती पण केलेली होती आणि पालक घालून भाजी केलेली होती, दही आहे, सर्व काही आहे, व्यवस्थित जेवण. तर या तुम्ही पण जेवायला. फौजी साहेबाला देते, मी पण जेवते. स्वस्त राहा, मस्त राहा.